जल्लोष भीम जयंतीचा महोत्सव विचारांचा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन. अध्यक्ष पवन भालेराव यांची पत्रकार परिषदेत माहिती. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2026 च्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या 11 एप्रिल ते 14 एप्रिल असे 4 दिवस विविध सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रम जल्लोषात पार पडणार आहेत. या 3 दिवसीय कार्यक्रमात बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. पत्रकार परिषदेत माहिती देताना पवन भालेराव म्हणाले की सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने 11 एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी खास आकर्षण असलेल्या सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या बुद्ध धम्म गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जय भीम, जय शिवराय. आपल्या बुलढाणा शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 14 एप्रिलचा उत्सव आहे, जयंतीचा उत्सव आहे. तर राष्ट्रपिता महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व शहरवासियांना आवाहन करतो की ही जयंती आम्ही सर्व धर्म समभाव या हेतूने साजरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि साजरी करणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला, रॅलीला, त्याच्यानंतर जी भव्य मिरवणूक निघणार आहे याला सगळ्या जणांचं तुमचं सहकार्य आवश्यक आहे. तरी मी सगळ्यांना सहकार्याचं आवाहन करतो. थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की 11 तारखेला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम आपण जिजामाता प्रेक्षागारमध्ये आयोजित केलेला आहे. त्यानंतर 12 तारखेला विठ्ठल कांगणे सरांचा कार्यक्रम गांधी भवनमध्ये आयोजित केलेला आहे. 13 तारखेला संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम आहे आणि 14 तारखेला जी आपली नेहमीप्रमाणे उत्साहामध्ये जी जयंती निघते, मिरवणूक निघते, तर ती मिरवणूक आहे. तर ती मिरवणूक शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडेल. तुम्ही प्रत्येक जणाच्या सहकार्यानं आम्ही पार पाडू. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे अशी मी सगळ्या जणांना विनंती करतो.